50 वर्षानंतर का होईना मुळगावकरांचं चरित्र त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे मी खरोखरच स्वतःला धन्य समजतो. काळ असं म्हणतात की हा सर्वभक्षी असतो. काळानुसार सगळ्या गोष्टी विस्मरणामध्ये जात असतात. परंतु रघुवीर मुळगावकर नावाच्या रंगसम्राटाचं कर्तृत्व त्याला पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम या चरित्राच्या माध्यमातून जर झालं तर हे सगळे श्रम सार्थकी लागले असं मी म्हणेन. मुळगावकरांची चित्र बाहेर आपण प्रदर्शनामध्ये मगाशी बघितली, त्याच्यामधलं वैविध्य आपण बघितलं. ही सगळी चित्र या पुस्तकामध्ये पण सामील केलेली आहेत. म्हणजे एक अक्षय ठेवा हा मुळगावकरांचा या चरित्राच्या रूपातनं तुमच्या घराघरामध्ये जावा अशी यामागची संकल्पना आहे. अनेकांना प्रश्न पडतो आजच्या पिढीला विशेषतः की मुळगावकर कोण, तर त्याचं उत्तर या चरित्रातून निश्चितपणे मिळेल. राजा रविवर्मांनंतर देवादिकांची चित्र त्याला मानवी चेहऱ्यामध्ये घरोघरी जर कोणी पोहोचवलं असेल तर ते रंगसम्राट रघुवीर मुळगावकरांनी. असे मुळगावकर आहेत. किंवा चित्रकलेचं कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना केवळ दैवदत्त प्रतिभेच्या जोरावर इतकं रंगवैभव या चित्रामधून ज्यांनी सादर केलं असेल असे रघुवीर मुळगावकर आहेत. त्यांची कॅलेंडर असतील, दिवाळी अंक असतील, मुखपृष्ठ असतील, दिवाळी अंकातल्या चित्रमालिका असतील, जाहिराती असतील, भित्तीपत्र असतील. मुळगावकर हे व्यावसायिक चित्रकार होते, परंतु तरी अभिजात चित्रांची मालिका ज्यांनी पिढ्यानपिढ्यांना ज्यांनी चित्रांनी ज्यांच्या आनंद दिला असे रघुवीर मुळगावकर या चरित्रातून आपल्याला भेटतील. अनेक जण चाहते मला या निमित्तानं असं भेटले की ज्यांनी 50 वर्ष मुळगावकरांची चित्र जपून ठेवलेली आहेत. माटुंग्याचे विनय काळे त्यांनी अनेक चित्र आम्हाला दिली, 50 वर्ष जपलेली चित्र आहेत. असे मुळगावकरावरती प्रेम करणारे रसिक आजही आहेत. असे रंगसम्राट रघुवीर मुळगावकर आहेत. त्यामुळे अशा ज्यांच्या चित्रांचं इंद्रजाल असं मी म्हणेन की गेली 50 वर्ष टिकून आहे असे गोमंतकाला अभिमान वाटावा असे रघुवीर मुळगावकर आणि त्यांचं चरित्र आणि त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी प्रकाशित होणं आणि हा त्यांचा स्मृतिदिन आपण पाहण्यासाठी या ठिकाणी जमणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं मला वाटतं. हा कार्यक्रम गोव्यामध्ये आणि तो एक कला अकादमी होणं याला एक विशेष औचित्य आहे. मुळगावकरांनी आपल्या वडिलांच्या स्मृत्यर्थ एक कला संस्था गोव्यात उभारायचं स्वप्न बघितलेलं होतं. आणि त्यांचे वडील सुद्धा खूप मोठे चित्रकार होते, त्यांचे बंधू चित्रकार होते. आणि त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हे खूप मोठे चित्रकार. त्यांचा मुळगावकर आर्ट स्टुडिओ पणजीमध्ये आझाद मैदानासमोर जिथे आज नरोत्तम दास साडीचं दुकान आहे त्या भागामध्ये त्यांचा स्टुडिओ होता. आणि त्यांचा दुसरा बंधू रघुवीर मुळगावकरांचा प्रभाकर तोही एक उत्कृष्ट चित्रकार होता. त्यांनी काढलेलं एकमुखी दत्ताचं चित्र उपलब्ध आहे. त्याची चित्रकला ही मुळगावकरांसारखीच दैवदत्त अशी कला त्याच्यात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दुर्दैवानं रघुवीर मुळगावकरांना आपल्या वडिलांच्या स्मृत्यर्थ कला संस्था स्थापन करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकार करता आलं नाही. त्याने खरं म्हणजे जागा पण बघितलेली होती, एका तळ्याच्या काठची जागा गोव्यामध्ये की जिथे कलेचं शिक्षण मिळेल इथल्या तरुणांना, मुलांना, असं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. कारण तेव्हा गोवा कला अकादमी स्थापन झालेली नव्हती. परंतु दुर्दैवानं वयाच्या 58व्या वर्षी मुळगावकरांचं कर्करोगानं निधन झालं. त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर भाऊसाहेब बांदोडकरांच्या आणि शशिकलाताई काकोडकरांच्या दूरदृष्टीतनं ही कला अकादमी उभी राहिली. त्यामुळे या ठिकाणी हा समारंभ होतोय याला एक वेगळं औचित्य आहे. आतापर्यंत अनेक अलक्षित गोमंतकीयावरती मी पुस्तकं लिहिली, संपादित केली, मगाशी उल्लेख झाला. त्याच्यामध्ये दामोदर अच्युत कारे त्यांचा नंदादीप 1934 मध्ये प्रसिद्ध झालेला संग्रह होता, तो पुनर्मुद्रित संपादकीय स्वरूपामध्ये मी केला. बाबा बोरकरांना आलेल्या पत्रांचं बाकी संचित नावाचं संपादन केलं. शंकर रामाणींचं एकट्याचे गाणे या नावानं त्यांना आलेल्या पत्रांचं संपादन केलं. गोपालकृष्ण भोबे आपल्या मांडवी पलीकडच्या नेरुल गावचे जे महाराष्ट्र टाइम्सचे पहिले कला समीक्षक होते, संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं त्यांचं काम आहे. तर त्यांचं गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य असा ग्रंथ मी संपादित केला आणि त्याला महाराष्ट्र सरकारचा सरफोजीराजे राज्य पुरस्कार तेव्हा मिळाला होता. अशा अनेक व्यक्ती. परवा माझं पुस्तक प्रकाशित झालं, बक्षी बहादर जीवबादादा केरकर महाजी शिंदेचे सेनापती होते की ज्यांनी उत्तरेमध्ये मोठा पराक्रम गाजवला. त्यांचं चरित्र 2 खंडामध्ये संपादित करून आपण प्रसिद्ध केलेलं आहे.
नटवर्य प्रसाद सावकार असतील, वसंत सावकार, अनेक पुस्तकं माझ्या हातून झाली. मी असं म्हणतो की माझ्या हातून कोणीतरी करवून घेतलं की हे जे अलक्षित गोमंतकी आहेत की ज्यांचं कर्तृत्व नव्या पिढीपुढे येणं आवश्यक आहे, तर ते काम या चरित्रांच्या माध्यमातून होतं, याचं मला अतिशय समाधान वाटतं.